मी आत्ताच 10 मिनिटांपूर्वी इथल्या सगळ्या सदस्यांची चर्चा केली. चर्चा करत असताना संस्था आणि संस्थेचे उद्दिष्ट याबाबत माहिती दिलीच. माझं असं मत आहे की संस्था कोणाची, मोठी संस्था आहे का छोटी आहे, राज्य पातळीवर आहे का तालुका पातळीवर आहे, यापेक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य हे कशा पद्धतीनं कामकाज करतात याला खूप महत्त्व आहे. अनेक पदाधिकारी पद घेतात आणि वर्ष गायब होतात किंवा नंतर आय कार्ड घेतलं की नंतर ते दिसेनासे होतात. परंतु असं माझं मत आहे की संघटना यासाठी व्हावी, जे सदस्य आहेत, जे पदाधिकारी आहेत, इतर आपले पत्रकार बांधव आहेत, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे एकमेक बांधव असायला पाहिजेत. सदस्य पदाधिकारी नाही, ते बांधव व्हायला पाहिजेत. तो एक आपल्या सदस्याचा, आपल्या संघटनेचा एक सदस्य आहे, आपला बांधव आहे. त्याच्यासाठी धावून जाणं हे प्रत्येकाचं काम आहे. संघटना असेल, कुठली संघटना असेल, एक माध्यम असतं. एकत्र येऊन पत्रकारांच्या भल्यासाठी सगळ्यांनी काम करावं, तरच त्या संघटनेला महत्त्व असतं. त्याच पद्धतीनं मी या सगळ्या आमच्या पदाधिकारी, नवीन जे पदाधिकारी आहेत ते मी जाहीर करणार आहे. या पदाधिकाऱ्यांना माझी एक विनंती असणार आहे की कोणाला पद दिलं, कोणाला कोणतं पद दिलं किंवा कोणाला पदच नाही घेतलं हे महत्त्वाचं नाही. तर तुम्ही कशा पद्धतीने एकजुटीनं काम करताय, एकमेकाच्या अडीअडचणीला कशा पद्धतीनं धावून जात आहे याला महत्त्व आहे. याला प्राधान्य द्यावं असं मी त्यांना विनंती करीन. मी आता त्यांना म्हटलं की अनेक पत्रकार बांधव आपले निकरानं सध्याचा जो भ्रष्टाचार चालू आहे, समाजातली जी गुंडशाही, दडपशाही, याच्या विरोधात जोरात लिहितात, परंतु त्याचे जे परिणाम होतात त्यावेळेस कोणी त्यांच्या मदतीला येत नाही. त्याच्यामुळं बातमीदारी करा का तर नक्की करा, परंतु हे करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडेही पत्रकारांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की शासन असेल, कुठलेही शासन असेल, संस्था असतील किंवा ज्या संस्थेसाठी आपले पत्रकार बांधव काम करतात त्यांच्यासाठीही संस्था वेळ आल्यानंतर हात वर करतात. त्यामुळं तुमची जे पदाधिकारी आहात त्यांना माझी विनंती की तुम्हीच तुमचे रक्षक व्हा, तुम्हीच तुमचे संरक्षक व्हा, तुम्हीच तुमचे मालक व्हा, तुम्हीच तुमचे कार्यकर्ते व्हा. कुणीतरी अध्यक्ष आहे म्हणून तुम्ही आदेश सोडायचा, एखाद्यावर वेळ आली तो माझा सदस्य आहे, नाही तो खालच्या पदावरचा आहे, याच्यापेक्षा तुम्ही 5 असाल तर एकजूट भक्कम करा, बातमीदारी दर्जेदार करा. त्याचबरोबर हे जे समाजामध्ये, शासनामध्ये हे जे झुंड लोक आहेत, गुंडशाही, त्यांच्या विरोधात तुम्हाला लढायला एकजूट होणं गरजेचं आहे. आणि ती एकजूट झाल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. जर एखादा जर बाजूला पडला तरी एखाद्या याच्यासारखं पाडून खाल्लं जातं. सरकारी अधिकारी असतील किंवा पोलीस असतील किंवा समाज असेल, समाजातला प्रत्येक घटक म्हणून तुम्ही माझी बातमी लिहायला पाहिजे, त्या बातमीत माझं नाव यायला पाहिजे, अशा पत्रकाराबद्दल खूप अपेक्षा केल्या जातात. परंतु तोच पत्रकार ज्या वेळेस अनेक अडचणीत सापडतो त्यावेळेस हा समाज हात वर करतो. आत्तापर्यंत खूप मोठा इतिहास आहे. पत्रकाराला स्वतः झटावं लागतं. वेळ आली तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. आत्ताच एक आमचे बांधव म्हणले की मी खूप जोरात बातमीदारी करतो, मी कोणाला घाबरत नाही, परंतु हे चांगली गोष्ट आहे. पत्रकाराचा उद्देश ते आहे की समाजामध्ये जे चुकीच्या गोष्टी चालल्या त्याला उजेडात आणणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देणं, हे पत्रकार त्याचं आद्य कर्तव्य ते करायलाच पाहिजे, त्याच्यात कुठेही दुमत नाही. परंतु हे करत असताना एकजूट ठेवा आणि स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देऊन वाटचाल करा. अजून एक मी त्यांना विनंती केली की जेवढे आपले सदस्य असतील त्या प्रत्येकाचा विमा संघटनेतर्फे काढला जायला पाहिजे.
त्यासाठी जे काही मदत असेल तर आमच्याकडून आम्ही वरून करूच, परंतु आपली एकजूट ठेवा, एक चांगल्या पद्धतीनं आदर्श काम करा समाजामध्ये, कुठेही चुकीच्या पद्धतीने काम करू नका. ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीने काम केलं जातं त्यावेळेस कोणीही तुमच्याबरोबर नसतं. चांगल्या कामाला 10 लोक प्रोत्साहन देतात. खरं असेल, खरी बातमी ते नक्की लिहा, परंतु चुकीची बातमी त्याला लावणं, चुकीचे आरोप करणं हे आपल्या अंगलट येतं. हे सगळा विचार करून पत्रकारिता जे आहे ध्येय ते पुढं निश्चित न्याल. संघटनेत आपण आलात, पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. नवीन जे अंबाजोगाई डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची निवड अशा पद्धतीने करण्यात येते. अध्यक्ष उत्तरेश्वर शिंदे, उपाध्यक्ष अजमेर शेख, सचिव बाबासाहेब मस्के, मार्गदर्शक गजानन चौधरी वांगीकर आणि सदस्य प्रशांत मस्के. मी सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्याला मार्गदर्शन गजानन चौधरी हे करते. प्रथमतः शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करतो की आपण आज पुणे इथून संस्थापक अध्यक्ष जे आहेत मराठी संघाचे, आता जे डिजिटल मीडिया म्हणतो अखिल भारतीय मराठी, ते स्वतः गोरेसर इथं पुण्याहून आलेले, ज्यांनी 30 वर्षाचा ज्यांना अनुभव आहे, सखोल ज्ञान आहे आणि आपले शिंदे भैया त्यांच्या संपर्कात होते. आणि मला हे सांगण्यासाठी आनंद होतोय की गोरे सरांचं नॉलेज पत्रकारितेतलं, त्याचबरोबर त्यांची जी ह्युमॅनिटी आहे, त्यांनी जे आता गायडन्स केलेले की एक संघ 5 असो किंवा 7 असो किंवा 10 असो, संख्या डझंट मॅटर, आयडेंटिटी कार्ड डझंट मॅटर, परंतु 5 जण असाल तर ते 5 जण एक संघ कसे राहतील, एकमेकांच्या सुखदुःखात कसे सहभागी राहतील, ही फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी दिली. बाकी न्यूज लावणं ह्या गोष्टी उत्साहात आपण तर लावतो, एक क्रेडिबिलिटी घेतो, अर्थार्जने प्राप्त होतं, परंतु आपण फोकसमध्ये आल्यानंतर, एखादी बातमी आल्यानंतर जसा आपल्याकडं लोक येतात बोलतात, तसं आपल्याला आपण आजारी पडलो किंवा काही घटना घडली तर यावेत, किंवा कमीत कमी आपल्या ग्रुपमधले लोक तरी आधार देण्यासाठी असावेत, हा त्यांचा एक बेसिक मुद्दा. केजवरून आलेले आमचे जुने जे पत्रकार आहेत, ज्यांना खूप अनुभव आहे, असे मस्के साहेब जे आहेत ते सुद्धा खास इथं आंबेजोगाईला गेस्ट हाऊसला मिटिंगला आलेले. आणि गोरे सर, मला आपल्या उत्तरेश्वर शिंदेच्या बाबतीत जरूर सांगावं वाटतं की 5-6 महिन्यापूर्वीच त्यांचा आमचा परिचय झाला. प्रथम परिचयामध्येच मी पाहिले की एक ॲक्टिव्ह असा पत्रकार आहे, ज्यांना समाजाच्या सर्व गोष्टींची जाणीव आहे, तळागाळातल्या लोकांसाठी त्यांची काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे. आणि मग त्यांनी आमच्या संपर्कात आले, काही मला मार्गदर्शन विचारायला लागले. मी काही एवढा मोठा नाही, पण जो माझा अनुभव आहे तो त्यांच्याशी मी शेअर करत गेलो. ते बातम्या देत राहिले, छान बातम्या लावतात ते डिजिटल. म्हणजे मला आंबेजोगाईकर म्हणून तुम्हाला सांगण्यात आनंद आहे, कारण आपण स्वतः पुण्यामध्ये असतात, तर आंबेजोगाईचं एक वर्किंग. तसंच मग आपले मस्के साहेब आहेत, त्यांचं सुद्धा एक उत्कृष्ट कार्य, ॲक्टिव्ह असतात सगळ्याच बातम्यासाठी. आमचे आरिफ भाई आहेत पत्रकार संघामधले, ते सुद्धा सुंदर बातम्या लावतात. आमचे हे जोगदंड सर आहेत, त्यांनी तर जवळपास 7-8 वर्षापासून उत्कृष्ट कार्य करतात. एक फायटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध वाचा कशी फोडावी ही आपण संजय जोगदंड साहेबांकडून जरूर शिका. आता आपला परिचय झालेला आहे. तर मला इथं मार्गदर्शन करण्यासाठी आपण बोलवलं उत्तरेश्वर शिंदे भैया, कारण तुम्हाला भैया म्हणण्यात आनंद आहे, कारण तुम्ही ज्युनियर आहेत आणि तुम्ही उत्कृष्ट कार्य करतायत. मार्गदर्शक म्हणून मला घेतले, हा आपला मोठेपणा आहे. आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जरूर येऊ. आता सर तर खूप सिनियर आहेत, परंतु मला आज इथं ह्या आपण जे कार्यकारिणी जाहीर केली, आज कार्यक्रम घेतला, इथं आंबेजोगाईत शाखा ओपन केली आहे, तर मला एक 2-3 गोष्टी आपल्याशी शेअर जरूर करावं वाटेल. कारण जो माझा 20-22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी जवळपास 17 ते 18 दैनिकांमध्ये काम केलं, दिल्लीलाही काम केलं, मोठ्या चॅनलमध्ये मी अँकरिंग रिपोर्टिंगचं काम केलं, आताही सध्या करतो आहे. तर बारकाईनं सरनं जे 2-3 मुद्दे तुम्हाला मला सरचे आवडले. पहिला मुद्दा असा की बातमी किती क्विक लागली ह्याच्यापेक्षा त्या बातमीची क्वालिटी काय आहे ती पाहणे. 5 जणांचा आपला ग्रुप असेल तर 5 जणांच्या ग्रुपमध्ये समयसूचकतेनुसार एकमेकांची मतं जाणून बातमी लावावी. तिसरा पॉईंट सरांनी महत्वाचा सांगितला की फर्स्ट प्रायोरिटी तुमचं कुटुंब.
तुमचे मित्र आणि नंतर पत्रकारिता. कारण की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काही सोर्स ऑफ इन्कम पैसा असेल, तुमचं पोट भरलेलं असेल, तरच तुम्ही दोन गोष्टी कुठेतरी जाऊन करू शकाल. ह्या मताशी करण सरांचा फार मोठा अनुभव आहे, त्या मताशी सहमत आहे. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला जे वाटतं, माझं एक भावना आहे की आज आपण एवढ्या कॉम्पिटिशनच्या युगात आज आपण काम करतायत, बातम्या लावतायत, धडपड करतायत, इकडे जा माईक घेऊन, तिकडे जा, त्याचा वेळ घे, एडिटिंग करा, लागली क्विक लावा, त्याला खुश करा. ह्या खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमची तब्येत व्यवस्थित ठेवा, हे एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला नमूद करावं वाटते की तुम्ही यंगस्टर्स जे आहेत ती कॉम्पिटिशन, मी माझ्यावरून स्वतःहून सांगतो की आपली स्पर्धा ही आपल्या स्वतःशीच असावी. तुम्ही 5 जण आहेत तर 5 जणांमध्ये तुम्ही एक ग्रुप राहायला पाहिजे. 5 जणांमध्ये कॉम्पिटिशन नको की तुम्ही पहिले पाठवली काही नाही पाहिजे. 5 पैकी कुणाची येऊ द्या तुमच्या 10 पैकी, ती बातमीवर कसं संस्कार घडून त्याला कसं न्याय देता येईल एक अध्यक्ष म्हणून तुम्ही पाहावं. आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षित आहे. आज मला तुम्ही शिंदे साहेब इथं बोलवलं, आज आपला छान कार्यक्रम झाला. गोरे सरांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलं, मस्के साहेब आले, आमचे सगळेच इथले पदाधिकारी आले, जोगदंड साहेब आले, हरीफ साहेब आले, सर्व आपले मान्यवर इथं आले. तर माझ्यातर्फे, माझ्या चॅनलतर्फे शिंदे साहेब तसेच गोरे साहेब तुमच्या अंडर आता हे काम करतायत. तुमचे विचारच एवढे चांगले आहेत की यंगस्टर अंबेजोगाई सारख्या ठिकाणी हा विचार घेऊन जर पत्रकार काम करायला लागले तर आनंदच आहे. पुढील कार्यास माझ्यातर्फे शुभेच्छा.